कापसामध्ये पातेगड आणि बोंडगड कशामुळे होते ते आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा होतं काय, जसं आता सलग पाऊस सुरू असेल तर पाऊस सुरू असताना या पातीच्या मध्ये या ठिकाणी बराच वेळ पाणी साचून राहतं आणि परिणामी तिथं बुरशीची वाढ होते आणि हे बोंड खाली गळून खाली पडतं. तर हे एक कारण आहे. दुसरं एक कारण असं आहे की अन्नद्रव्याची कमतरता असते, सूक्ष्म अन्नद्रव्याची. आणि सतत जर ढगाळ हवामान असेल तर सूर्यप्रकाश पुरेसा न मिळाल्यामुळे अन्नद्रव्य घेण्याची झाडाची क्षमता कमी होते. म्हणून याच्यावर उपाय हाच आहे की आपल्या फवारण्या वेळोवेळी व्हायला पाहिजेत आणि फवारण्यांमध्ये बोरॉन असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य असेल आणि झिंक असेल यांचा समावेश आपल्या पाती लागल्यानंतर फवारण्यांमध्ये याचा समावेश वेळोवेळीनुसार व्हायला पाहिजे. तर मग आपल्याला अजून चांगला रिझल्ट बघायला मिळतो.